नाशिकमधून राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठका घेतल्या, आढावा घेतला आणि राज ठाकरेंनी जेनझींची सुद्धा भेट घेतली आणि या भेटी राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। महापालिका निवडणुकानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच नाशिकच्या दौऱ्यावर होते। तर आज राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। नेमके कोणकोणत्या मुद्द्यांवर आज राज ठाकरे बोलतायत याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडले गेले, थेट नाशिकमधून जाणून घेऊया सागरकडून या संदर्भातले आणखी काही तपशील। सागर, 2 दिवसांचा नाशिकचा हा दौरा राज ठाकरेंचा होता। काल अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्यात, भेटीगाठी झाल्यात आणि विशेष म्हणजे नाशिकमधल्या जेनझींची सुद्धा राज ठाकरेंनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे आता पत्रकार परिषदेमध्ये ते काय काय मुद्द्यांचा समावेश करतात हे आपल्याला पाहायचंय। कसं नेमकं आता या पत्रकार परिषदेत कुठले मुद्दे राज ठाकरेंचे असू शकतात, काय अंदाज? नक्कीच खरं तर 2 दिवस राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर होते। काल दुपारपासून तर सायंकाळपर्यंत वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांबरोबर जिल्हा शहर कमिटी असेल किंवा ग्रामीण असेल या सगळ्यांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये वेगवेगळ्या शहरातल्या समस्या त्याबरोबर ती जिल्ह्यातील वेगवेगळ्या समस्या जाणून घेण्याचं काम हे राज ठाकरे यांनी केलेलं। मात्र विशेष बाब शहरातील पडलेला हा या खड्ड्यांबाबत शहरातील सगळ्या पदाधिकारी असेल, एक नगरसेवक देखील मनसेचे निवडून आलेले आहेत, त्यांनी देखील या नाशिकच्या शहरातील पडलेल्या खड्ड्यांचा जो प्रश्न आहे तो राज ठाकरेंसमोर मांडलेला आहे आणि याच संदर्भात राज ठाकरे खरं तर नाशिकमध्ये आल्याची चर्चा आहे। कारण कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिक शहरामध्ये अनेक कामं सुरू आहे आणि या कामामुळे सध्या नाशिक पूर्ण शहरभर नाही तर राज्यभर गाजताना पाहायला मिळत आहे। या नाशिकच्या खड्ड्यांमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामं सुरू आहेत। सिंहस्थ याआधी 2015 साली ज्या वेळेचे मनसेसुद्धा या महानगरपालिकेवरती सत्तेत होती त्यावेळी देखील मनसेच्या काळात एक मोठा कुंभमेळा पार पडलेला होता। यावेळी सुद्धा मोठे कामं जे आहेत ते महानगरपालिकेच्या वतीनं शहरभरामध्ये केलेले होते आणि त्यावेळी शहरात अनेक ठिकाणी काम करत असताना एवढी जी परिस्थिती नाशिकमध्ये उडवलेली आहे ती नव्हती। यामुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आणि खड्ड्यांवरती राज ठाकरे काय बोलणार हे त्याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिकचं लक्ष असणार आहे। त्याचबरोबर नाशिकमधल्या काही जेनझींची भेट जी आहे राज ठाकरेंनी घेतली, त्यांच्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या। त्याचबरोबर जेनझींनी आता घेतलेलं जे पवित्र आहे आंदोलन आहे त्याचं कसं यश मिळेल याबाबत देखील चर्चा जी आहे ती राज ठाकरेंनी जेनझींबरोबर केली। त्याचबरोबर पुढे महाराष्ट्रातलं राजकारण असेल किंवा केंद्रातलं राजकारण हे सगळ्या राजकारणामध्ये आता जेनझींचा मोठा सहभाग असणार आहे। त्यामुळे जेनझींच्या समस्या जाणून घेत असताना देखील आपले मतं कसे सरकारसमोर किंवा शासनासमोर मांडता येतील या संदर्भात देखील राज ठाकरे यांनी चर्चा केल्याची समजते। यामुळे या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं सिंहस्थ कुंभमेळ्याची कामं, त्याचबरोबर शहरात पडलेले खड्डे आणि जेनझींबरोबर घेतलेली भेट याबाबत राज ठाकरे आजच्या थोड्याच वेळात खरं तर ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे कुठले मुद्दे समोर घेतात आणि काय काय पत्रकार परिषदेमध्ये बोलतील हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ठीक, सागर धन्यवाद दिलेले या सगळ्या माहितीसाठी। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।